तर सुधीर मुनगंटीवार आणि अमोल मिटकरींनी अजितदादांबद्दल आठवणी जागवताना काय म्हटलंय बघूया. तुमच्या तुलनेमध्ये मी फार सामान्य कार्यकर्ता आहे. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. आमच्या घरात कुठला राजकीय वारसा नव्हता. माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या खानदानात कोणी साधं ग्रामपंचायतचं सदस्यत्व पण काय असतं हे आम्हाला माहीत नव्हतं. जीवनात कधी एसटी प्रवास न करणारा, म्हणजे फार कमी करणारा मी व्यक्ती. 68 सभा 2019ला मला मिळाल्या विधानसभेच्या. त्यावेळेस दादांनी पक्षाचा प्रचार करायला मला पहिल्यांदा हेलिकॉप्टरची व्यवस्था करून दिली आणि हेलिकॉप्टरमध्ये मी आणि दादा जयंत पाटील साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तो माझ्या जीवनाचा पहिला हेलिकॉप्टर प्रवास होता. कोरोनाच्या काळात मंत्रालयात गेल्यानंतर पहिल्यांदा मी एका बदलीचं पत्र दादांकडे घेऊन गेलो. म्हटलं एक बदली आहे DYSPची. दादांनी ते पत्र वाचलं. दादा त्यांच्या कडक भाषेमध्ये म्हणले, तुला बदल्या बिदल्या घेऊन आणण्याकरता काही आमदार केलेलं नाही. आमदार विधान परिषदेचा काय असतो तर जरा विधान परिषदेमध्ये बसा, पूर्ण वेळ तिथे हजर राहत चला. तिथे हजर राहताना महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी कळत असतो. चांगले चांगले संसदपटू त्या विधान परिषदेमध्ये आहेत आणि हे अशा बदल्याची कामं, मोठे मोठे रस्त्याची कामं हे विधानसभेच्या लोकांची असतात. हे विधान परिषदेच्या लोकांनी फारसं डोकं घालायचं नाही. सर्व मंत्रिमंडळांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे. फक्त भावना समजून घ्या. आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही आहे. महाराष्ट्राच्या मनात शंकेचं काहूर आहे. दादाच्या मृत्यूची बाबतीत ज्या काही महाराष्ट्राच्या मनात शंका कुशंका आहेत, हे सत्य काय हे एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरता आपण स्वतः गृहराज्यमंत्री आहात, सरनाईक साहेब आपण मंत्री आहात, रवींद्रदादा, आपल्याला हे भावना आमची माहीत आहे की ठीक आहे, आम्ही भावूक असू, आम्ही वेडे असू, आम्हाला वेड लागलं असेल, आम्ही पागल आहोत असं समजा. पण एकदा ब्लॅक बॉक्सचा डेटा हा विषय नंतर बाजूला ठेवूया. साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट कुठं ट्रॅफिकमध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या. ते कुठं आहेत आता ते तर सांगा. तो कपूर, सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं. राहुल कुर्जींच्या प्रचाराच्या सभेत गेले आणि खालतून एका प्रिय राहुल कुर्जीच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिला की दादा आमच्या राहुल कुर्ज मंत्री करा. त्यांचा हजरजबाबीपणा ताबडतोब लक्षात आला. अरे त्याला कॅबिनेट मंत्री करायला पुन्हा तो व्यक्ती बोलायला लागला तर अजितदादा म्हणाले थांब जरा, माझा ऐक जरा. त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे. भाजपच्या कोट्यातील कोण मंत्री करायचे ते देवेंद्रजी ठरवणार. त्याला घड्याळाकडे यायला लावा. उद्या कॅबिनेट करतो. आणि इथंच थांबले नाही अजितदादा अध्यक्ष. ते म्हणाले अरे आपला शब्द आहे आपला. 10 लोकांना केलं की नाही मंत्री, आपण केलं आणि आपलं पटतं का बघ. एक तिथं सभा ऐकणारा म्हणाला दादा आय लव्ह यू. थांबगे. दादा म्हणाले आय लव्ह यू टू. पण पुन्हा पुढचं म्हणाले फक्त ऐकू म्हणून थांबू नको, घड्याळ मत दे. अध्यक्ष म्हणतात एवढीच समय सुशक्ता. आज आपण आदरांजली व्यक्त करताना, त्यांच्यासाठी चिर शांतीची प्रार्थना करत असताना मला वाटतं की आता जेव्हा या सभागृहामधल्या सदस्यांचे विचार या शोक प्रस्तावावरचा त्यांचा भाव ऐकत असतील तर दादा सुद्धा स्वर्गातून या महाराष्ट्राकडे बघून म्हणत असतील आय लव्ह यू. आणि महाराष्ट्र आता म्हणत असेल आय लव्ह यू टू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.